आणि गोलंदाजी मार्क वरती किरण करडे असेल. एक कर्जत तालुक्यातील नामवंत गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा किरण करडे गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि अक्षय असेल आणि आप्पा असेल तलवाड. हम देख रहे बल्लेबाजी पर अक्षय और गोलंदाजी पर किरण. बहुत ही अच्छी गेंदबाजी. पहला गेंद डॉट आता हुआ यहाँ पर. स्कूप करने की कोशिश लेकिन नाकामयाब. लेकिन तभी भी एक रन मिलता हुआ यहाँ पर. आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवरती संघाचं खातं ओपन होताना. दोन चेंडू मध्ये एक धाव. राधामिरा ट्रस्टचे विजय महाराज यांची उपस्थिती झाल्यामुळे हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तिसरा चेंडू वाईट बॉल. तलवाडे संघाच्या खात्यामध्ये एक धाव. आपण पाहतोय प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हा सिक्सर. तलवाडे संघाच्या खात्यामध्ये 6 रनांची धावसंख्येत वाढ होत आहे आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 8 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तलवाडे संघ जाऊन पोचलाय तो 8 या धावसंख्येवर. संदीप हजारे यांचा खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट वरून जाताना सिक्सर. पुढील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु मिसफील्ड होताना आणि लगेचच एक धाव रूपांतर होताना पाहत आहोत आपण. 4 चेंडू मध्ये धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या अंकावर. आपण पाहतोय किरण करडे जरी नामजलेला गोलंदाज असेल तरी त्यांच्या पुढे धुरंधर असे फलंदाज संदीप हजारे आणि अक्षय धुले असतील. पुढील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या ताफ्यातील जसं आपण पाहतोय तोप गोला फेकताना किरण करडे आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि येथे शेवटचा चेंडू पाहूयात अक्षय काय करणार आता. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 या अंकावर. शेवटचा चेंडू अक्षय ऑन स्ट्राइक. खूपच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु इथे अंपायरचा डिसिजन येतोय वाईड बॉल. एक धावसंख्येची वाढ होत असताना धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या अंकावर. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर किरण करडे आणि प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बंपर बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे आपण पाहत आहोत. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या अंकावर. खूपच चांगले षटक आपण पाहत आहोत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक सिक्सर मारल्यानंतरही फलंदाजांना कुठेही हात खुले करून दिले नाहीत. आणि इथे आपण पाहतोय तलवाडे संघ
दिनेश दिनेश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संदीप हजारे असतील. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा आणि त्याला लॉंग लेग कडे 4 धावांसाठी पाठवताना आपण पाहतोय संदीप हजारे उर्फ आप्पा यांना. पाहतोय 1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावर. पुढील चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपल्याला डिसिजन देत आहेत वाईड बॉल आणि 1 धावसंख्येची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15वर. जर अंतरट संघाला विजय संपन्न करायचा असेल तर वाईट बॉल कमीत कमी टाकून डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवावा लागेल आणि जर तलवाडे संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा खूपच चांगला चेंडू आपण पाहतोय. त्यामध्ये संदीप हजारे सुद्धा विचार करत बसले आहेत आणि हा चेंडू जातोय डॉट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना आपल्याला दिनेश दिसतोय. जरी त्याच्यातून पहिला चेंडू फुलटॉस गेला असेल तरी दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. पुढील चेंडू खूप चांगला चेंडू आणि ते एज आणि खूपच चांगली विकेट किपिंग आपण पाहतो अक्षय जाधव कडून आणि आप्पाला पवेलियन मध्ये पाठवण्यास भाग पाडले आहे ते गोलंदाज दिनेशाने. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गुरुनाथ बाबरे बॅटिंग मार्कवर सज्ज. त्यांनी मागच्या मॅच मध्ये 20. पुढील चेंडू गुरुनाथ बाबरे ऑन स्ट्राइक. पाहूयात काय होतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा डिसिजन येतो वाईड बॉल आणि अजून एक धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहताय धावसंख्या जाऊन बसली ते 16 या अंकावर. जरी तलवाडे संघाचा विकेट गेला असेल परंतु धावसंख्या ही खूप वारंवार वाढ होत आहे वाईट मुले. म्हणून अंतरच्या गोलंदाजांनी वाईट वरती कंट्रोल केला पाहिजे. मारण्याचा प्रयत्न परंतु लिडिंग एज खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट थ्रो पाहू शकता आपण. खूपच कमी खेळाडू असतात का ते डायरेक्ट आपल्या बाउंड्रीवरून कीपर कडे थ्रो करतात. दर्शन खूप चांगली क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहावयास मिळतोय. फलंदाजी मार्कवर अक्षय आता पाहतोय आपण. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अक्षयच्या बॅट मधून प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज आणि फिल्डर कॅचच्या खाली. परंतु तू मैचा खेळ आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि येथे 2 धावा संपन्न करून तलवाडे संघ जाऊन पोचलाय तू 19 धाव संख्येवर. तरी खूपच आपण पाहतोय ओपनिंग साठी गेलेला अक्षय धुले काहीसा स्ट्रगल करताना दिसला आहे आपल्या खेळीमध्ये. परंतु हा झेल आंतरट संघासाठी महागडा ठरू शकेल का पाहूया आपण पुढील चेंडूंमध्ये. अक्षय धुले ऑन स्ट्राइक अँड गोलंदाजी मार्कवर दिनेश. पुढील चेंडू आपण पाहतोय सोडलेला झेल आणि त्या जखमेवर चोळलेला मीठ. या अक्षय कडून खूपच चांगला असा अंततः लॉंग ऑफ वरती सिक्सर पाहायला मिळत आहे आपल्याला. अंततः अक्षयच्या बॅट मधून धावांचा वर्षा होण्यास सुरुवात झाली आहे का हे आपल्याला दिसून येईल आणि अंतरट संघांनी सोडलेला झेल
सोडलेली कॅच त्यांना महागात पडेल का याचं उदाहरण अक्षय आपल्याला पुढच्याच चेंडूवर देताना दिसून आलेलं आहे. तऱ्हेने तलवाडे संघाची धावसंख्या वाढत असताना आपण पाहतोय आणि मिड लॉंग ऑनला सोडलेला झेल अक्षयचा किती महागात पडेल ते आपण पाहूया. आणि स्ट्रायकर एंडवरती गुरुनाथ बाबरे आणि बॉलिंग एंडवरती अक्षय जाधव. पाहूया पुढील चेंडू. खूपच चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु तेथे आपण पाहतो थर्ड मॅनला बॉल पाठवत असताना गुरुनाथ बाबरेच्या कडून 4 या धावसंख्येत वाढ होत असताना तलवाडे संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29-29 या धावसंख्येवरती. पाहतोय दिनेशच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि तसेच काही अक्षय करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा पाहावयास मिळत आहेत. गुरुनाथ बाबरे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आंतरट संघाला विसरून चालणार नाही. परंतु हा दे पाहतोय आपण पॉइंटच्या वरून थर्ड मॅनला मारलेला चौकार. बॅक टू बॅक टू 2 चौकारचा समावेश होत असताना आपण पाहतोय तलवाडे संघामध्ये. आणि धावसंख्या तलवाडे संघाची काही उच्चांक घेत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 वरती. आणि ते करत असताना त्यांनी डॉट चेंडू फेकलेला आहे आणि धाव संख्या जाम पोचली ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 33 या धाव संख्येवर. पुढील चेंडू सुद्धा डॉट. पाहतो इथे आपण खूपच चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 यॉर्कर. आपल्याला इंडिया टीम मध्ये जसप्रीत बुमराची ओव्हर पाहिली असेल बॅक टू बॅक यॉर्कर मारताना. परंतु येथे आपण पाहतोय आंतरट संघाचा अक्षय कुठेतरी कमबॅक करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडू यॉर्कर स्वरूपात हाताळताना पाहावयास मिळत आहे. आणि धाव संख्या ती स्थिरावली आहे. तलवाडे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या धाव संख्येवर. पुढील चेंडू बघूया अक्षयचा. पुढील चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु पूल अनसक्सेसफुल पाहावयास मिळत आहे आपल्याला. पूल करण्याचा प्रयत्न केला गुरुनाथ बाबरे यांनी परंतु गोलंदाजाच्या 5व्या चेंडूवर फक्त एकच धाव काढू शकला आहे तो गुरुनाथ बाबरे. आणि धाव संख्येचा आकांत 1 धावेने वाढवून 34 या अंकावर 34. आणि शेवटचा चेंडू पाहूया काय करतोय अक्षय. स्ट्रायकर एंडवर फुलटो चेंडू परंतु त्याचा समाचार घेताना एक्स्ट्रा कव्हरला 4 धाव मारण्याचा प्रयत्न आणि 4 धाव संख्या जाऊन पोचली आहे ती 4 धावांच्या अंकाने वाढ होत असताना 38 या धाव संख्येवर. आणि खूपच चांगले क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला परंतु बॉलला गॅपमध्ये ढकलण्यात यशस्वी ठरले आहे अक्षय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 या अंकावर.
आणि नेरळपाडा संघ आपले कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. पुढील चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज आणि बॉल जातोय शॉर्ट लेगला. 2 धावा परंतु चोरण्यात यशस्वी ठरले आहेत गुरुनाथ बाबरे आणि अक्षय धुले. आपण पाहतोय जरी आपण गोलंदाजी मार्कवर प्रसाद, पहिल्या चेंडूवर 2 धावा. पुढील चेंडू प्रसाद याचा, खूपच चांगला चेंडू, पण त्याच्यावरती प्रहार करत असताना गुरुनाथ बाबरे कडून लॉंग ऑफ मध्ये षटकार पाहावयास मिळत आहे. आपण पाहतोय जरी गुरुनाथ बाबरे तिथे मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच का ठरले आहेत ते त्यांनी दाखवून दिले आहे या मॅच मध्ये सुद्धा. शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 46 या अंकावरती. खूपच चांगली अशी फलंदाजी तलवाडे संघाची. पुढील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून लॉंग ऑन आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये सिक्सर 4 रन पाहावयास मिळत आहे आपल्याला. आणि 4 धाव संख्येने वाढ होत असताना तलवडे या संख्यावर 50 धाव फलकावर पोहोचत असताना तलवाड संघाची 50 पाहावयास मिळत आहे. जरी पर्सनल असेल परंतु अजून 3 चेंडूंची लो फुलटा चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगले असे क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत वाढ होते 1 धावसंख्येने आणि धावसंख्या 51 या अंकावर. शेवटच्या ओव्हरचे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 या अंकावर. खूपच चांगली अशी गोलंदाजी, जरी आपल्या खात्यात 4 चौकार आला असेल तरी परंतु आपण कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहत आहोत. पुढील चेंडू खूप चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गुरुनाथ बाबरे यांचे दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरत असताना परंतु तिसऱ्या धावेसाठी अक्षय बॅक टू द पवेलियन पाहत आहोत आपण. आपण अक्षय कडून आणि 2 रन वाचवण्यात यशस्वी ठरलेले आहेत. गुरुनाथ बाबरेचा तिसऱ्या धावेसाठी रन आउट पाहतोय आपण. आपला बली शेवटच्या चेंडूवर जात असताना गुरुनाथ बाबरेने वैयक्तिक खेळी केली आहे ती 25 धावांची. मागच्या मॅच मध्ये सुद्धा गुरुनाथ बाबरे यांनी खूप चांगली फलंदाजी करून दिली होती आणि यावेळी सुद्धा खूप चांगली अशी फलंदाजी करत असताना गुरुनाथ बाबरे धावसंख्या नेऊन ठेवले ती 55 या धावसंख्येवरती. आणि गुरुनाथ बाबरेच्या खेळीसाठी टाळ्या वाजवा. आपण पाहतोय धोत्रे संघाचा कर्णधार आणि नेरळपाडा संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये या. विजय महाराज यांच्या हस्ते आपण टॉसचे अनावरण करत आहोत. पाहूयात. कृपया टॉस बॉक्स मध्ये उठा. टॉस संपन्न होताना आपण पाहतो कॅमेरामॅन. टॉस जिंकला आहे नेरळपाडा संघाने आणि आपले निर्णय कळवावा. आपण पाहतोय तलवाडे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली तर 55 वर आणि विन होण्यासाठी तलवाडे संघाला धाव संख्येची गरज आहे ते 56. डीजे
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बाउंड्री. 56 धावांचा टार्गेट. जय हनुमान अंतराळ नीड 56 धावांचा डोंगर आहे आणि धावसंख्येचा डोंगर आता गाठायचा तर पहिला अक्षय जाधव आणि किरण करडे ही जोडी गोलंदाजांवर बरसणं गरजेचं आणि पहिली बाउंड्री खेचली आहे ती अक्षय जाधवने. वंजारपाड्याचं मैदान आणि त्या मैदानावरती नेहमी अक्षय जाधवचे शॉट हे बाउंड्री पलीकडे जातात आणि पहिला चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा शॉट अक्षय जाधवचा बॅक टू बॅक बाउंड्रीज. करारा जवाब गोलंदाजीला पहिल्याच पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर पॅक बॅटिंग दाखवतो अक्षय जाधव. जय हनुमान अंतराळ नीड आज जर पहिल्या फेरीमध्ये जर कोणाच्या फलंदाजीवरती जिंकला असेल तर अक्षय जाधव आणि किरण करडे आणि तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आदरणीय सर्व आमचे पाहुणे या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय विजय महाराज पाटील देखील या मंचावरती उपस्थित आहेत. महाराजांचं देखील स्वागत आणि भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. खरं तर हनुमान अंतराळ नीड शॉट भरपूर चांगला आहे आणि चेतनच्या हाताच्या मधून सलगचा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक ठोकतोय मात्र अक्षय जाधव. वंजारपाड्याच्या मैदानावरती आज आपल्या बॅटिंगने खरं तर समोर कोण गोलंदाज आहे हे अक्षय खरं तर बघत नाहीये. येणारा प्रत्येक चेंडू आणि त्यावरती चौकाराची मोहर. 56 धावा देखील कमी वाटतायत आता कारण 3 बॉल मध्ये ठोकले त्याने 3 चौकार. आता अक्षयला थांबवणं थोडं इम्पॉसिबल झालं समीर साठी. पहिल्याच ओव्हर पासून त्याने टार्गेट केलं. मागच्या मॅच मध्ये 48 धावा 3 ओव्हरच्या आतमध्ये फिनिश केल्या आणि आता 56 आहे 4 ओव्हर मध्ये आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये समीरला लगावले 3 लगातार चौकार. बॅट ब्रश झालाय कुठलीही धाव येणार नाही. डॉट बॉल आणि आता प्रत्येक ओव्हर मध्ये 14 या धावा संख्येचा रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या 4 मध्ये 12 आल्यात म्हणजे अजून 2 बॉल मध्ये 2 आल्या तर रिक्वायर्ड रन रेटची ओव्हर मेंटेन होईल. पण त्यानंतर देखील धावा संख्येचा डोंगर फार मोठा आहे. जय गणेश तळवडे पहिल्या मॅच मध्ये गुरु बाबरेने ऑलराऊंडर बॅटिंग बॉलिंगने खरं तर प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकली आणि आता वाह गुड शॉट कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल फील्ड झालाय. दुसरी घ्यायची आहे डेंजरस ठरू शकते आणि डायरेक्ट हिट मिस. 14 धावा 5 चेंडू 14 धावा. जय हनुमान अंतराळ नीड अक्षय जाधव सातत्याने स्ट्राईक घेतोय कारण त्याला माहिती आहे की बॅट वरती बॉल येतोय आणि त्या परिस्थितीचा त्या कंडिशनचा भरपूर समाचार गोलंदाजीचा अक्षय जाधव घेतोय. 5 बॉल आणि 14 धावा. समीर या पॉवर प्लेच्या बॉलर वरती अटॅक केला अक्षय जाधवने. अंतिम बॉल शेवटचा बॉल हवाई हल्ला आणि त्यात कॅच आउट. फलंदाज बाद. अक्षय जाधव पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा करून अंतराळ नीड संघ आता येणाऱ्या 18 बॉल आणि 42 धावा संख्येची गरज आहे. 14 ची सरासरी 3 ओव्हर आणि 42 धावा इथून करायच्या आहेत. ब्रदर्स 11 धोत्रे आणि त्यांच्या विपक्षात सिद्धिविनायक नेरलपाडा या 2 संघादरम्यान टॉस संपन्न झालेला आहे. आणि 42 प्रत्येक ओव्हर मध्ये 14 च रिक्वायर्ड रन रेट आहे. आता थांबून चालणार नाही. संदीप शॉट शॉट खेचलाय ताकद कमी पडली. परफेक्ट बॅट वरती घेऊ शकला नाही किरण आणि ही विकेट किरण करडेची. भरपूर टायमिंग होतं. फलंदाज आउट आणि मिलिंद जाधव नवीन बॅटर आणि 17 बॉल आणि 42 ची गरज आहे.
सर्व क्रिकेट संघांसाठी खुश खबर आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1, 2, 3, 4 जानेवारी 2026 रोजी अष्टविनायक बेकरे चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. प्रवेश फी असणारे 4,500 रुपये. प्रथम क्रमांक 40,000, द्वितीय 20, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 10,000 आणि इतर आकर्षक पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बॉलर, बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी आणि सरप्राईज गिफ्ट असेल. तर आपण स्पर्धेचं ठिकाण असणारे चोंडीचा माल बेकरे. जर आपल्याला अष्टविनायक बेकरेच्या 1 ते 4 जानेवारी दरम्यान जर प्रवेश घ्यायचा असेल तर जय कराले, ललित कराले, निखिल कराले आणि रोहित कराले यांच्याशी आपण नक्की संपर्क साधा आणि नवीन वर्षाची सुरुवात अष्टविनायक बेकरे ट्रॉफीने करा. संदीप आजारेच्या चुकलेल्या चेंडूवरती खरं तर जमलेला फटका होता पण ताकद कमी पडली किरण करडेची. शॉट मिलिंद जाधवचा हवेत आहे, खेळाडू दूर आहेत, त्याचा फायदा घेतला जाईल का? फक्त सिंगल. 16 चेंडू, आता 41 धावांची गरज आहे. 16 बॉल 41. दिनेश जाधव मैदानावरती सिक्सर मारणारा प्लेयर आहे कारण अक्षय जाधव आणि किरण करडे दोनही हुकमी एक्के ओपनिंग जोडीचे खरं तर कॅच आउटच्या स्वरूपात आउट झालेत. म्हणजे कुठेतरी शॉट सिलेक्शन मध्ये चुकले असावेत किंवा ताकद कमी पडली असावी आणि आता 16 बॉल आणि 41 ची गरज आहे. होऊ शकता दावा. वंजारपाड्याचे असे कित्येक क्रिकेटर आहेत, मी सकाळपासून उल्लेख करतोय. वैभव माळी एक चांगला प्लेयर आहे, तोही अशा पद्धतीने शॉट खेळतो. सौरभ बाबरे हार्ड हिटर आणि तशी बॅटिंग. व्हॉट अ शॉट. पूर्णपणे कॉन्फिडन्सने खेळलेला शॉट होता दिनेश जाधवचा आणि या मैदानावरती 15 बॉल आता 35 ची गरज आहे. होऊ शकता दावा. पॉसिबल आहे आणि त्या पॉसिबल गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी संदीप हजारेवरती आक्रमण चढवलंय. जय गणेश तलवडे या संघाचाही विनिंग स्टान्स या मैदानावरती कित्येक स्पर्धा खेळल्या आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये घवघवीत यश जय गणेश तलवडेने मिळवलंय. त्यांच्या विरोधात, संदीप हजारेच्या विरोधात आता दिनेश जाधवचं आक्रमण. 35 धावांची अजूनही गरज आहे 15 बॉल मध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. मागे मागे वेगाने धावलाय, पोहोचलाय चेंडू पर्यंत कुंदन, तोपर्यंत सिंगल. 14 बॉल आणि 34. 14 बॉल 34. एका बाजूने मिलिंद आणि दिनेश दोघांना बरोबर एकमेकांच्या सल्ल्याने बॅटिंग करावी लागेल. एकाला शांत तर एकाला सिक्सर चौकाराचा खेळ दाखवावा लागेल. 14 बॉल 34. होऊ शकता दावा. जर का एक बॅटर एका बाजूने बाउंड्री खेचत राहिला तर मात्र प्रेशर थोडं रिलीज होत राहील आणि स्कोर हा अगदी आवाक्यात येईल. येणारा पुढील बॉल संदीप हजारेचा. मिलिंदसाठी चेंडू समोर ठेवला. 13 बॉल 34 ची गरज आहे. दुसरी ओव्हर संदीप हजारेची बघता बघता समाप्तीकडे आली आणि शेवटच्या बॉलवरती किमान एखादा चौकार आला तर मात्र रन रेट पुन्हा मेंटेन होईल आणि रिव्हर्स शॉट सीमारेखा पार. मिलिंद जाधवची कमाल. संदीप हजारेला ठोकलाय चौकार. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये आता योगेश हजारे दादा आणि त्याचबरोबर कार सेवक मारुती विर्ले साहेबांचं देखील आगमन होत आहे. मी विनंती करतोय मारुती विर्ले साहेब आपणही व्यासपीठावरती यावं आणि या मॅचचा थरार आता 12 चेंडू आणि कंपल्सरी 30.
पहिलाच बॉल व्हाईट बॉल पंचांकडून घोषित झालाय, म्हणजे आता इथून 1 रन कमी झाली. 12-29 ची गरज आहे. दिनेश जाधव या मॅचला जिंकून देऊ शकतो, कारण एक बॅटर जर राहिला तर या मैदानावरती धावांचा रतीप तो रचू शकतो आणि आपल्या संघाला विजय इथून दाखवू शकतो. 12-29 रुपेश वर्सेस दिनेश अशी बॅटल. शॉट बरोबर लागलाय, लॉंग ऑनला बीट करत गुरुच्या दोनही पायांच्या मधून हा शॉट आलाय, सीमा पार बाउंड्री आली आहे. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडं का होईना पण 11 बॉल 25 ची गरज आहे. त्यामुळे आता बॉलरला बॉल डॉट काढणं गरजेचं आहे, कारण जर डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवले तरच विनिंग पर्सेंटेज वाढतील. कारण आता दिनेश ज्या सुपर स्ट्राईक रेटने खेळतोय तिथून मात्र 11 बॉल 25 मध्ये त्याच्या स्ट्राईक रेटच्या समोर या धावा चेंडू कमी आहेत, पण धावा जास्त असून सुद्धा कमी वाटत आहेत, कारण हा यावर्षी इन फॉर्म आहे, इन प्रॅक्टिस आहे. त्यामुळे जय हनुमान आंतरनीड संघाला जर क्वालिफाय मॅच मध्ये एंटर व्हायचं आहे तर दिनेश जाधवला एंड पर्यंत बॅटिंग करावी लागेल, मॅच फिनिश होईपर्यंत. कारण गौतम गंभीर जे भारतीय संघाचे कोच आहे ते नेहमी सांगतात की आपण 100% प्रयत्न करण्यापेक्षा मॅच जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आपण आउट न होता बॅटिंग करणं तेवढं महत्वाचं असं. गोलंदाज तयार रुपेश, खोला टाकला, यॉर्कर स्पॉटचा वापर केला, डॉट बॉल आलाय. 10 बॉल आता 25. कारण आपण प्रत्येक टाइमला बघतो की प्रत्येक प्लेअर हा 100% एफर्ट देतच असतो, पण सक्सेसफुल कोण होईल तो शेवटपर्यंत त्या रिझल्ट पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपली कामगिरी मात्र सातत्याने सुरू ठेवेल असा प्लेअर रुपेश. प्रयत्न भरपूर आहे दोन्ही बाजूने. 10 बॉल 25. पुन्हा एकदा रुपेशचा हा चेंडू फलंदाजाला रीड केलं, स्टान्स त्याचा रीड केला, उभं राहण्याची पोझिशन रीड केली आणि योग्य टप्प्यावरती 2 बॅक टू बॅक डॉट बॉल त्याने टाकले. सामना 9 बॉल आता 25. डॉट बॉल येता कामा नये असा प्रयत्न दिनेश करतोय, पण रुपेशने बरोबर 2 चेंडू फेकलेत. आता 9 बॉल 25. शॉट बॅट वरती आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, दोघांच्या मधून काढलाय चेंडू, साइड स्क्रीन वरती आदळलाय. दिनेश जाधवचा हा तगडा वार ठोकलाय चौकार. प्रेक्षकांना फार आवडतं. 8 बॉल 21. मॅच मध्ये एक बॉल कधी रुपेश 2 बॉल वरती भारी ठरला तर 2 बॉल वरती दिनेश जाधव भारी ठरलाय. 8 बॉल 21. वंजारपाड्याचं मैदान, वंजारपाडा चषक 2025 चा दिवस तिसरा. 8 बॉल 21. स्लोवर गतीचा चेंडू परफेक्ट मारलाय, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर देखील धावला, लॉंग ऑफ मध्ये देखील एक होता. 2 घ्यायच्या धावले दोन्ही बॅटर, पोचलेत. 7 बॉल आता 19 धावांची गरज आहे. सिंगल डबल चौकार षटकार एकंदरीत मिलाप सर्व धावांचा आणि सामना 7 बॉल 19. आज एक काहीतरी वेगळीच एनर्जी फलंदाजांच्या स्ट्रोक मध्ये आणि ते स्ट्रोक आता मारावे लागतील दिनेश जाधवला. 7 बॉल 19. गोलंदाज तयार रुपेश पुनरागमन करतो आपल्या टीमसाठी. शॉट आला दिनेशचा समोर, परेश हजारे बॉल पर्यंत, बेस्ट फिल्डर या टीमचा. एकच रन घेतली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता मॅच मध्ये 6 बॉल 18 धावांची गरज आहे.
वंजारपाडा चषक 2025 या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे उद्या किरण पवार या खेळाडूचं आगमन या क्रीडांगणावरती होईल. खरं तर किरण पवार यांचे असंख्य चाहते आहेत क्रिकेटमध्ये आणि उद्या क्रिकेटचे जे फॅन आहेत किरण पवारचे जे फॅन आहेत ते किरण पवार उद्या या मैदानावरती येतील आणि भरपूर प्रचंड प्रमाणात गर्दी उद्याच्या दिवसामध्ये राहील. वंजारपाडा चषकाचा अंतिम दिवस उद्या फायनल आणि आता 6 बॉल फायनल ओव्हरमध्ये रन्स पाहिजेत 18. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच गुरु बाबरे त्याच्याकडे चेंडू आणि समोर येतो दिनेश जाधव हार्ड हिटर. पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून दणदणीत खणखणीत असा षटकार. आणि आता भरतजी बाबरे साहेब बघतात की हा सामना इथून कसा फिनिश होईल. 5 चेंडू 12 ची गरज आहे. मॅच मध्ये आमच्या व्हॉलेंटियर भरपूर चांगली कामगिरी करतात. चेंडूचा शोध सुरू आहे आणि आता 5 चेंडू 12. खतरनाक मॅच. दिनेश जाधव जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत जय गणेश तळवडे पासून सामना थोडा दूर आहे. पण जर का गुरु बाबरेने ही विकेट आपल्या ताब्यात खेचली तर सामना ताब्यात येऊ शकतो. फिल्डरलाही कुठलंही खरं तर गत्यंतर नव्हतं कारण शॉट इतका उंचावरून होता की फिल्डर बाउंड्री लाईनला टच असून सुद्धा त्याने उंच उडी घेऊन सुद्धा तो चेंडू अडवता आला नसता. परफेक्ट धीम्या गतीचा चेंडू होता. थोडा स्पीड कमी होता या बॉलवरती आणि त्याचा फायदा भेटला. 5 बॉल 12. गुरु बाबरे इन ऍक्शन. दिनेश जाधवचा शॉट आकाशाला उंची घेणारा आसमानी टोला. दणदणीत षटकार. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 इन अ रो. जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. अनुभवी खेळाडू इथूनही मॅचला कलाटणी देऊ शकतो हा बॉलर. गोलंदाज तयार. समोर ठेवला गुरु बाबरेने चेंडू. डॉट बॉलची फेक. 3 बॉल 6. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे. जय गणेश तळवडे आणि जय हनुमान अंतराळ नीड हा थरार अजूनही कायम आहे कारण गुरु बाबरे आणि दिनेश जाधव अशी लढाई आहे. 3 बॉल 6. दिनेश जाधवच्या बॅटमधून शॉट. खेळाडू तैनात. नवनाथ विर्लेने पकडले कॅच. बिग टर्न इन बिग मॅच. विकेट आउट दिनेश जाधव. बॅक टू द डग आउट. मेन मोमेंटला मेन विकेट. 2 बॉल 6. शरीरावरती चेंडू लागला. 1 बॉल 5. 1 बॉल 5. आता विजयाचा षटकारच पाहिजे. 4 बॉल 6 ची मॅच. डॉट कॅच सिंगल आणि आता 1 बॉल 5. आधीचाही सामना 1 बॉल 5 होता. आताही सामना 1 बॉल 5 आहे. जय गणेश तळवडे 5 आकडा लकी आहे आणि आता ग्राउंड लकी आहे वंजारपाडाकरांचं.
काय प्रेशर होतं गुरुवरती, 2 लगावले होते, सनसनीत षटकार. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं आणि आता 1 बॉल 5. जर का मिलिंद जाधवने सिक्सर मारला तर जे अनुमान आंतरनीड या सामन्यावरती विजय प्रस्थापित करेल. कारण 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकारच पाहिजे. आता दिनेश जाधवची जर ती का कॅच पकडली नसती तर कदाचित तो चौकार झाला देखील असता. इतकी मेहनत करून जेव्हा एका टप्प्यावरती चुकी होते तेव्हा ती मिस्टेक फार काळ दुःख देते. 1 बॉल 5. 48व्या चेंडूवरती सामना आला. आधीचा सामना 60व्या बॉलवर संपला, आता 48व्या बॉलवर. जयगणेश तलवडे आणि गुरुच्या अगेन्स्ट मिलिंद. 1 बॉल 5 शॉट मैदानाच्या आत. सामना संपला, जिंकलाय जयगणेश तळवडे. क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री. अभिनंदन टीम. हार्ड लक जे हनुमानांतर दिनेश जर का राहिला असता तर मॅच इथे जिंकले असे. मी महाराजांना विनंती करेल विजय महाराज पाटील यांचा सन्मान भरतजी बाबरे आपल्या शुभ हस्ते करावा. महाराजांना अतिशय सन्मानाने आपण सन्मानित करावं. कारण ही स्पर्धा वंजारपाडाकरांची आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाचा सन्मान. आणि महाराज म्हटलं की जवळ महाराजांचं रेशन कार्ड कुठलं माहिती नाही, पण वंजारपाडाकर म्हणूनच महाराजांची ओळख आहे. पिंपलोलीकर आहेत. मनापासून स्वागत. त्यानंतर योगेशजी हजारे या दादांचंही स्वागत करावं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष आय थिंक योगेश दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. योगेश दादा खुश आहेत. आज सुट्टी मागता कामी लागली कारण संघाने क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री केली. अभिनंदन टीम तलवडे आणि स्वागत योगेश दादा हजारे यांचं. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय तलवडेचा, ज्याने बॅटिंग जबरदस्त केली. पुन्हा आपल्या बॅटिंगची ताकद दाखवली. 25 धावा ज्याने बॅट मधून केल्या आणि सामन्यामध्ये प्रेशर येऊन सुद्धा मॅच झुकवली तो गुरु बाबरे. वन्स अगेन बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच.